योगेन चित्तस्य पदेन वाचां मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिरातोऽस्मि पतञ्जलिं प्राञ्जलिरातोऽस्मि पतंजलिं प्रांजलिरातोस्मी. नमस्कार. आज आपण मनोबल कोशाबद्दलची माहिती घेणार आहोत. प्रथम आपण हे बघू की मनोमय कोश हा महत्त्वाचा का आहे. कारण आपल्या मनात जसे विचार असतात तसेच आपण वर्तन करत असतो व त्यानुसारच आपल्या समाजात स्थान ठरत असते. त्याच्यामुळे जर आपल्या मनामध्ये चांगले विचार असतील, आपण जर नेहमी सर्वांच्या कल्याणाची भावना जर आपल्या मनात ठेवली तर त्यानुसारच आपले वर्तन वागणूक होईल आणि त्यानुसारच आपल्याला समाजात उच्च स्थान मिळणार आहे. त्यानंतर आता आपण प्रथम इंट्रोडक्शन बघूया मनोमय कोशाचं. तर मनोमय कोश जो आहे तर हा 3ऱ्या क्रमांकाचा कोश आहे. दोन्ही साईडनी म्हणजे स्थूल साईडनी सुद्धा. स्थूल साईडनी पहिला जो कोश आहे तो अन्नमय कोश आहे, दुसरा प्राणमय आहे आणि तिसरा मनोमय आहे. आणि सूक्ष्म बाजूने अनन्मय कोश आहे, त्याच्यानंतर विज्ञानमय कोश आहे आणि तिसरा जो आहे तो मनोमय कोश आहे. अशा प्रकारे दोन्ही साईडनी किंवा दोन्ही बाजूने हा 3 नंबरचा कोश आहे. त्याच्यानंतर दैवी शक्ती. मनामध्ये प्रचंड दैवी शक्ती आहे. हे अनेक कविताकारांनी किंवा अनेक लेखकांनी हे सांगून ठेवलेलं आहे आणि ते तेवढंच सत्यसुद्धा आहे. कारण की आपण जर एखादी गोष्ट मनाने करायची ठरवली तर आपण ती केल्याशिवाय राहत नाही. म्हणून मनामध्ये प्रचंड दैवी शक्ती आहे. नंतर मनोमय कोश हा अन्नमय कोश आणि प्राणमय कोश ह्या दोघांनाही कंट्रोल करतो. कसे तर ते ही उदाहरणाने तुम्हाला समजावून सांगते. आम्ही आधीही उदाहरण दिलेलं होतं की समजा आई आणि मुलगा असेल, ह्या दोघांनाही भूक लागलेली असेल, दोघी उपाशी आहेत 2 दिवसापासून. तर भूक जी लागते ती कोणाला लागते? अन्नमय कोशाला लागते. आणि जेव्हा समोर 2 दिवसांनी अन्न येतं तर जी आई आहे ती तर त्या मुलाला पहिल्यांदा जेवू घालते आणि तिला ती समाधानाची भावना येते किंवा तिला पोट भरण्याची भावना येते. आणि पोट भरण्याची भावना किंवा तृप्ती ही भावना ही मनोमय कोशातली आहे. म्हणजे तिथे मनोमय कोश आणि अन्नमय कोशाला कंट्रोल केलेला आहे. दुसरी गोष्ट, आपण बहुतेक पिक्चरमध्ये किंवा सिरियलमध्ये बघतो की एकदम लास्ट स्टेजला असतो प्राण, एकदम प्राण एकदम देह सोडून जाणार असतो, पण ते कोणाला तरी भेटायची अपेक्षा असते आणि ती व्यक्ती आल्यावर लगेच हा प्राणमय कोश जो आहे तो प्राण सोडून जातो. म्हणजे ती व्यक्ती दिसताना 2 शब्द बोलले असं बहुतेकदा चित्रपटांमध्ये वगैरे दाखवलं जातं आणि ते तितकंच खरं सुद्धा आहे. म्हणजेच प्राणमय कोश हा सुद्धा मनोमय कोश हा नियंत्रित करतो. त्याच्यानंतर नियंत्रण पण करतो आणि त्याच्यावर त्याचे परिणामसुद्धा होतात. समजा माझ्या मनामध्ये खूप भीती निर्माण झाली किंवा मला प्रचंड राग आला तर त्याचं मॅनिफेस्टेशन हे माझ्या स्थूल शरीरावर होतं, म्हणजे अन्नमय कोशावर होतं. उदाहरणार्थ माझे हार्टबीट्स वाढतात, माझा BP वाढतो. म्हणजेच काय की मनोमय कोश हा अन्नमय कोशाला आणि प्राणमय कोशाला कंट्रोल करतो आणि त्याच्यावर इफेक्ट पण, परिणाम पण त्यांच्यावर होतो. नंतरची गोष्ट आहे की सूक्ष्म शरीर. मनोमय कोशाचं जे अधिष्ठान आहे किंवा मनोमय कोशाची विद्यमानता आहे ती सूक्ष्म शरीरात आहे. सूक्ष्म शरीराबद्दलचं माहिती मी मागच्या याच्यामध्ये सांगितलेलं आहे तुम्हाला लेक्चरमध्ये. त्याच्यानंतर आपल्याला सर्वांना माहिती आहे की योगश्च चित्तवृत्ती निरोध, म्हणजे चित्ताच्या वृत्तीवर नियंत्रण मिळवणं म्हणजे योग आहे. तर इथं चित्त हा एक मनाचा प्रकार सांगितलेला आहे. म्हणजेच काय की चित्ताच्या वृत्तीवर आपल्याला नियंत्रण मिळवायचं आहे. म्हणजेच तो योग सिद्ध होण्यासाठी आपल्याला मनोमय कोशावर आधी साधना करावी लागणार आहे. तरच आपण योग साधनेमध्ये प्रवीण होणार आहोत. त्याच्यानंतर मनोमय कोशमध्ये मेन मन, तर मनाबद्दलचं माहिती आपण बघूया. तर मन हे अकलनीय आहे. मनाबद्दलचं खूप सारं लिटरेचरमध्ये खूप सारं वर्णन आलेलं आहे.
त्याच्या विषयांबद्दल आयुर्वेदामध्ये पण आलेलं आहे आणि दर्शनं जे आहेत आपले दर्शनांमध्ये पण त्याचं वर्णन आलेलं आहे. पण जेवढं मला ह्या लेक्चरसाठी महत्त्वाचं वाटतं तेवढं मी तुम्हाला सांगणार आहे. तर पहिलं जे आहे की मन, तर मनाची जी उत्पत्ती सांगितलेली आहे तर ही सांख्य दर्शनानुसार सात्विक अहंकारापासून मनाची म्हणण्यापेक्षा एकादश इंद्रिय सांगितलेली आहेत. 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय आणि एक मन, ह्या एकादश इंद्रियांची उत्पत्ती अकॉर्डिंग टू सांख्यदर्शन ही सात्विक अहंकारापासून झालेली आहे. आणि आयुर्वेद शास्त्रसुद्धा सांख्यशास्त्र मानतं, म्हणजेच पर्यायी आयुर्वेदानुसार सुद्धा सात्विक अहंकारापासूनच मनाची उत्पत्ती झालेली आहे. परंतु एक गोष्ट अशी आहे की मन हे इंद्रिय आहेत आणि आयुर्वेदानुसार मन हे पांचभौतिक आहे. त्याच्यानंतर एक विचार असाही सांगितला जातो की आकाशमंडल जे आहे त्याच्यामधील चेततत्वापासून ह्या मनाची उत्पत्ती झालेली आहे. आणि मनाचं स्थान जे आहे ते भेलांनी तालू व शीर यांच्या मध्यभागी आहे असं सांगितलेलं आहे. आणि जो सर्वव्याप्त जे आहे ते आपलं मनोमय कोश आहे. मनाचं स्थान सांगितलेलं आहे तालू व शीर यांच्या मध्यभागी आणि जो सर्व शरीरात व्याप्त आहे तो आपला मनोमय कोश. मनोमय कोश हा सर्व शरीर व्याप्त आहे. त्याच्यानंतर चरकांनी मनाचे 5 गुण सांगितलेले आहेत, सत्व रज तम अणु आणि एकत्व. त्याच्यानंतर जे छंदोग्न उपनिषद आहेत त्याच्यामध्ये मन हे अन्नामुळे उत्पन्न होतं असं सांगितलेलं आहे. जैसा खावे अन्न वैसा होवे मन. त्यानंतर हे उभयेंद्रिय आहे. उभयेंद्रिय याचा अर्थ की ते ज्ञान ग्रहण करण्याचे कार्य करते म्हणून ते ज्ञानेंद्रिय व त्यानुसार कर्म करते म्हणून ते कर्मेंद्रिय. त्याच्यानंतर जितेंद्रिय याचा अर्थ सांगितलेला आहे, ज्या मनुष्याने त्याच्या इंद्रियांवर विजय किंवा नियंत्रण मिळवलेलं आहे त्याला जितेंद्रिय असं म्हणतात. त्याच्यानंतर मनोकायिक व्याधी, तर मनोकायिक व्याधी याबद्दल म्हणजेच सायकोसोमॅटिक डिसिजेस याबद्दलचं खूप सारं वर्णन हे योग वशिष्ठ ह्या ग्रंथात लिहिलेलं आहे. योग वशिष्ठ हा एक ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये राम आणि वशिष्ठ मुनी ह्या दोघांचा संवाद त्या ग्रंथामध्ये लिहिलेला आहे. आणि त्याच्यामध्ये व्याधीचे 2 प्रकार सांगितलेले आहे, आदिज व्याधी आणि अनादिज व्याधी. तर आदिज व्याधी म्हणजे वेअर माइंड इज रिस्पॉन्सिबल फॉर डिसीज. जेव्हा तुमचं डिस्टर्ब मन असतं आणि ते व्याधी होण्यासाठी कारणीभूत असतं त्याला आदिज व्याधी म्हटलेलं आहे. आणि अनादिज व्याधी म्हणजे असे व्याधी की तिथे तुमच्या मनाचा काहीच संबंध नाही आहे. मग त्याच्यामध्ये काय येईल, इन्फेक्शन येतील, बर्न्स येईल, ॲक्सिडेंट येईल किंवा आत्ताच आपण कोविड-19 हा सुद्धा अनादिज व्याधी आहे. आणि आदिज व्याधीमध्ये परत त्यांनी 2 भाग केलेले आहे, एक म्हणजे सार आणि एक म्हणजे सामान्य. तर सार म्हणजे जे सर्वांनाच असतात ते व्याधी म्हणजे सार. उदाहरणार्थ इगो किंवा मृत्यूची भीती किंवा मग अविद्या हे सर्वांमध्ये कॉमन आहेत, त्याला सार व्याधी असं म्हटलेलं आहे. आणि सामान्य व्याधीमध्ये जे व्याधी दिस इज बिकॉज ऑफ डिस्टर्ब माइंडमुळे होतात ते व्याधी सामान्य व्याधी. आणि आश्चर्य असं आहे की जवळपास 95% जे व्याधी आहेत ते सामान्य व्याधी सांगितलेले आहेत. म्हणजे वशिष्ठ मुनींनी इतका डीप व्याधीबद्दलचा अभ्यास केलेला आहे हे याच्यातून सिद्ध होतो. त्याच्यानंतर मनविभाजन, तर मनाचे हे प्रकार सांगितलेले आहेत 5 प्रकार. त्याच्यामध्ये प्रथम देवमनाचं काय कार्य आहे की नेत्रादी इंद्रिय असतात त्यांच्या विषयाची संयोग करून ते ज्ञान जे आहे ते आत्म्यापर्यंत पोहोचवायचं काम हे देवमन करतं. त्याच्यानंतर यक्षमन हे इंद्रियांना प्रेरित करून आत्म किंवा चित्त किंवा ज्या इच्छा आकांक्षा असतात आत्म्याच्या त्या पूर्ती करण्याचं काम हे यक्षमन करतं. त्याच्यानंतर प्रजनमन मन, हे मन बुद्धीमध्ये राहून तर्क, मनन, चिंतन हे कार्य करतं. किंवा विवेक म्हणजे सत किंवा असत याच्यामधला भेद आपल्याला जेव्हा कळतो म्हणजेच आपण विवेकाने वागतो. तर हे सगळं जे काम आहे ते प्रजनमन मनाचं आहे. त्याच्यानंतर चेतमन, जे आपल्याला योगशास्त्रात जे अपेक्षित आहे ते हे चेतमन आहे.
याच्यामध्ये संस्कार साठवले जातात. मग ते वाईट असो किंवा चांगले असो, दोन्ही प्रकारचे संस्कार आहेत ते हे चेतमनामध्ये साठवले जातात. आणि 5वा प्रकार आहे तो धृतिमन. तर धृतिमनाचे परत 3 प्रकार सांगितलेले आहेत: अमृत प्रतिभभान, विश्वभान आणि वशीकरण. तर अमृत प्रत्यभान जे मन आहे ते सात्विक वृत्तीचं मन आहे. आणि विश्वभान आहे आपल्याला जेवढ्या आपल्या मनाला कष्ट किंवा दुःखाची अनुभूती ज्याद्वारा मनाद्वारे होतात ते विश्वभान मन आहे. आणि वशीकरण हे जे मन आहे ही मनाची एक उत्कृष्ट अवस्था आहे आणि ईश्वरी शक्तींची प्राप्ती आपल्याला या मनाद्वारे होत असते. त्याच्यानंतर मनाच्या 3 वृत्ती सांगितलेल्या आहेत. आपल्याला माहिती आहेत की मन हे आहे ते मनाच्या 3 वृत्ती सांगितलेल्या आहेत: सात्विक वृत्ती, राजसिक वृत्ती आणि तामसिक वृत्ती. सात्विक वृत्ती ही दोषरहित वृत्ती असते आणि याच्यामध्ये कल्याणांश म्हणजे दुसऱ्यांचं कल्याण हो ही भावना जास्त असते. राजसिक वृत्ती ही दोषयुक्त वृत्ती आहे आणि याच्यामध्ये रोषांश जास्त असतो. आणि तामसिक वृत्ती ही सुद्धा दोषयुक्त वृत्ती असते आणि यामध्ये मोह जास्त असतो ह्या वृत्तीमध्ये. त्याच्यानंतर चित्ताच्या प्रसन्नतेसाठी 4 उपाय सांगितलेले आहेत. योगदर्शनामध्ये 33व्या श्लोकामध्ये चित्ताच्या प्रसादनासाठीच्या 4 उपाय सांगितलेले आहेत. त्याच्यामध्ये आहे मैत्री, करुणा, मुदिता आणि उपेक्षा. तर सर्वप्रथम आपण याचा अर्थ बघूया. मैत्री म्हणजे मित्रताची भावना. करुणा म्हणजे करुणा आणि दया हे 2 गोष्टी आहेत. दया म्हणजे फक्त भाव आहे. आपण एखादा पीडित व्यक्ती बघितला आणि त्याच्याबद्दल आपल्याला सहानुभूती वाटली, ती म्हणजे दया. आणि आपण समजा ती सहानुभूती वाटली, एखादा अपंग माणूस आहे, त्याला रस्ता क्रॉस करता येत नाही आहे, तेव्हा मला त्याच्याबद्दल तिची भावना येते, ती म्हणजे दया. आणि जेव्हा मी पटकन जाऊन त्या माणसाला रस्ता क्रॉस करून देते, ती गोष्ट म्हणजे करुणा. करुणा आणि दयामध्ये हा फरक आहे. जेव्हा आपण तिथं एखादी कृती करतो तेव्हा ती करुणा असते आणि दया म्हणजे हा फक्त एक भाव आहे. त्याच्यानंतर मुदिता म्हणजे प्रसन्नता आणि उपेक्षा म्हणजे इग्नोरन्स. ठीक आहे. तर आता आपण मैत्री, तर हे आपल्याला जर समाजामध्ये सुखी राहायचं असेल, कारण की समाज हा वेगवेगळ्या व्यक्ती असतात, त्यांचे वेगवेगळ्या प्रकारच्या तहा असतात, त्यांची वेगवेगळी मतमतांतरं असतात आणि ह्या सर्व गोष्टींमध्ये जर आपल्या चित्ताला किंवा आपल्या मनाला प्रसन्न ठेवायचं असेल तर हे 4 गोष्टी आपण उपयोगात आणू शकतो. त्याच्यामध्ये प्रथम आहे मैत्री. मैत्री म्हणजे काय तर मित्र भावना, एखाद्याबद्दलची मित्रता भावना म्हणजे मैत्री. तर मग ही कोणासोबत आपण मैत्री करायची? जे साधन संपन्न आहेत. म्हणजे फक्त पैशाच्या बाबतीत साधन संपन्न नाही, आर्थिक बाबतीत नाही, वैचारिक बाबतीत ते साधन संपन्न आहे, सामाजिक बाबतीत ते साधन संपन्न आहे. ते कोणत्याही परिस्थितीमध्ये समभाव ठेवतात आणि त्यांच्याकडे सतत विवेकबुद्धी आहे. अशा लोकांशी आपण मैत्री केली पाहिजे. त्यानंतर करुणा म्हणजे करुणा मी तुम्हाला सांगितलं करुणा म्हणजे काय. तर करुणा कोणाबद्दल ठेवायची? तर जे दुःखी व्यक्ती आहेत किंवा आजाराने पीडित व्यक्ती आहेत त्यांना त्यांना मदत केली पाहिजे. त्यांचा म्हणजे आपल्या मनामध्ये कोणताही लाभ किंवा हानी होईल हा भाव मनात न ठेवता त्यांना मदत करणे म्हणजे करुणा. त्याच्यानंतर मुदिता म्हणजे प्रसन्नता. तर प्रसन्न भाव कोणाच्या प्रती ठेवला पाहिजे? तर जे व्यक्ती आहेत म्हणजे आपले गुरुजन, माता पिता किंवा सज्जन व्यक्ती किंवा जे समाजामध्ये काहीतरी चांगलं घडून आणण्यासाठी प्रयत्न करतात किंवा जे कर्तव्यदक्ष आहेत, अशा सर्व लोकांप्रती आपण प्रसन्नता ठेवली पाहिजे. त्यानंतर उपेक्षा, हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे, कारण की उपेक्षा करणं हे सुद्धा आपल्याला आलं पाहिजे, इग्नोर करणं सुद्धा आलं पाहिजे. जे लोक अधार्मिक कार्य करतात किंवा ते अपराधी प्रवृत्तीचे आहेत किंवा मग ज्यांना दुसऱ्यांना त्रास देण्यामध्ये जास्त आनंद मिळतो, अशा लोकांप्रती आपण इग्नोरन्स केलं पाहिजे. इग्नोरन्स सांगितलेलं आहे त्यांनी, म्हणजे त्यांच्याबद्दल मैत्री करू नका, त्यांच्याबद्दल द्वेषाची भावना पण ठेवू नका, इग्नोर करा. आणि हेच चित्तप्रसादनाचे उपाय आजच्या काळात सुद्धा आपण याचा फायदा घेऊन आपण आपलं माइंड किंवा मेंटल शीत किंवा आपला मनमय कोश जो आहे
तो चांगला ठेवू शकतो. त्यानंतर जेव्हा आपण मनोमय कोश साधना करतो, साधनाच्या पद्धती आपण बघणारच आहोत, पण जेव्हा आपण मनोमय कोश साधना करतो तर तेव्हा आपल्याला काय काय बाधक तत्व असतात त्याबद्दल आपण बघूया. तर याच्यामध्ये प्रथम आहे क्रोध. क्रोध म्हणजे राग. एखादी गोष्ट आपल्या नावडती गोष्ट झाली किंवा आपल्याला अनुकूल कोणी वागलं नाही तर आपल्याला राग येतो, बरोबर. क्रोध येतो, राग येतो. क्रोध. ईर्ष्या. ईर्ष्या म्हणजे जलसी. दुसऱ्याचा जो उत्कर्ष आहे तो सहन न होणं, हे आहे ईर्ष्या. त्याच्यानंतर द्वेष. द्वेष म्हणजे हेट्रेड्स म्हणजे आपल्याला नको वाटणं एखादी गोष्ट. हिंसा. सांगितलं आहे मी तुम्हाला, कर्म वाचा मन याच्याने दुसऱ्यांना दुःख होईल किंवा पीडा होईल असं वर्तवणूक. त्याच्यानंतर मोह म्हणजे आसक्ती. राग म्हणजे आसक्ती. आणि लोभ म्हणजे लोलुपता. हे सगळे जे आहे ते मनोमय साधनातील बाधक तत्व आहेत. आणि प्लस महर्षी पतंजलींनी योगदर्शनामध्ये 30व्या श्लोकामध्ये अंतराय सांगून ठेवलेले आहेत. अंतराय म्हणजे अडथळे. जेव्हा तुम्ही साधना करतात, मनोमय कोश साधना आणि पर्यायाने योग साधना करतात, तेव्हा तुम्हाला हे 9 अंतराय सांगून ठेवलेले आहेत. त्याच्यामध्ये व्याधी. साहजिक आहे, तुम्हाला जर एखाद्या व्याधी झाल्या असेल तर तुम्ही तुमचा मनोमय कोश साधना करू शकत नाही, योग साधना करू शकत नाही. स्टॅन म्हणजे सत्य कर्म जे आहेत त्याच्यामध्ये अप्रीती उत्पन्न होणे, त्याला स्टॅन असं म्हणतात. उदाहरणार्थ समजा यज्ञ वगैरे करतो आपण पर्यावरण शुद्धीसाठी, तर ते न करू वाटणं, दॅट इज स्टॅन. त्याच्यानंतर संशय म्हणजे डाऊट. एखाद्या गोष्टीबद्दलचा संदेह निर्माण होणे मनात म्हणजे संशय. समजा मी प्राणायाम करते तर प्राणायामचे मला लाभ होतील का नाही होणार, हे जेव्हा आपल्या मनात निर्माण होतं तेव्हा तो जो अंतराळ आहे त्याला संशय असं म्हणतात. त्यानंतर प्रमाद याचा अर्थ निष्काळजीपणा. प्रमाद आणि आलस्य आपण हँड इन हँड समजून घेऊया. निष्काळजीपणा किंवा महत्त्वहीन. एखादी गोष्ट जी आहे ती महत्त्वहीन वाटणे, म्हणजे एखादी गोष्ट करायला मन आपलं, म्हणजे शरीराला वाटते का ही गोष्ट करावी, पण आपलं मन तेव्हा साथ देत नाही. उदाहरणार्थ तुम्ही सगळेजण ठरवतात सकाळी उठायचं, योग साधना करायची आहे, पण नाही करत तुम्ही. मन साथ देत नाही. तुमच्या शरीराला वाटते उठावा, योग साधना करावी, पण मन साथ देत नाही. तेव्हा तो अंतराय असतो, तो प्रमाद असतो. आणि आलस्य म्हणजे जेव्हा शरीरामध्ये तमोगुण आधिक्य झालं तेव्हा शरीर साथ देत नाही. समजा मनामध्ये तुमचा भाव आहे का मी अमुक गोष्ट करल, मनापासून फार वाटते करायला, पण शरीर साथ देत नाही, तर त्याला आलस्य असं म्हटलेलं आहे. विरती म्हणजे वैराग्य. वैराग्य म्हणजे आसक्ती संपणे. तर जेव्हा अविरती म्हणजे वैराग्य भाव जेव्हा आपल्या चित्तात येत नाही तोवर आपण मनोमय साधना करू शकत नाही. त्याच्यानंतर भ्रांती दर्शन म्हणजे ज्याद्वारे बघितले जाते ते दर्शन, ओके. आणि भ्रांती म्हणजे चुकीचं. मग असे दर्शन की जे आपल्याला चुकीचं नॉलेज देतात, ते ग्रंथाचं वाचन न करणे, हा एक योग अंतराय सांगितलेला आहे. म्हणजे जे आपल्याला योग्य गायडन्स करतील अशाच ग्रंथांचं आपण वाचन केलं पाहिजे. त्यानंतर अलब्ध भूमिकत्व म्हणजे की समजा आपण योग साधना करतोय आणि ज्या योग साधना करताना आपल्याला समाधी अवस्थेची प्राप्ती जर होत नसेल तर त्याला अलब्ध भूमिकत्व असं हा अंतराय म्हटलेला आहे. त्याच्यानंतर अविसितत्व याचा अर्थ असा आहे की समाधी अवस्था प्राप्त होते, पण ती समाधी अवस्था प्राप्त झाल्यानंतर ती समाधी अवस्था फार थोड्या काळासाठी राहते, त्याच्यानंतर समाधी अवस्था सुटून जाते. अशा प्रकारचे 9 अंतराय आहे ते महर्षी पतंजलींनी सांगितलेले आहे. मनोमय साधना बाधक तत्व किंवा योग साधना बाधक तत्व आपण म्हणू शकतोय. आता यानंतर जे आहे की मनोमय कोश साधना करायची तरी कशी, तर मनोमय कोश साधनेसाठी पहिलं जे आहे ते जप म्हणजे काय, मंत्रांचा जप करू शकतोय किंवा प्रार्थना म्हणू शकतोय आपण. त्यामुळे जे सात्विक लहरी उत्पन्न होतात, त्यामुळे एक पॉझिटिव्ह जे आहे पॉझिटिव्हिटी आपल्या आजूभोवती पॉझिटिव्ह आपल्या अवतीभोवती निर्माण होते आणि पर्यायाने आपल्या मनामध्ये सुद्धा सात्विक भाव उत्पन्न होतात. त्याच्यानंतर तप म्हणजे
आधी सांगितलेलं आहे, मी आधीच्या लेक्चरमध्ये थोडक्यात सांगते की तप म्हणजे स्वतःमध्ये सहनशीलता वाढवणे साठी आपण तप करतो. तर तपाचे पण 3 प्रकार सांगितलेले आहेत गीतेमध्ये, राजसिक तप, तामसिक तप, सात्विक तप. तर राजसिक तप म्हणजे दुसऱ्याला दाखवण्यासाठी जे तप करतात ते एकदम कुंभमेळ्यात आपण बघितलेलं आहे, एकदम जटा वगैरे वाढवून अंगाला राख वगैरे लावून दुसऱ्यांना दाखवायसाठी जो तप केला जातो त्याला राजसिक तप म्हणतात. तामसिक तप म्हणजे की तो शरीराला त्रास देण्यासाठी, शरीराला त्रास देऊन तो तप केला जातो. ते अगदी एक पायावर उभं राहणं किंवा एक हात वर घेऊन उभं राहणं हे याचे उदाहरण असू शकतात. तर आपलं तपाचं जे स्वरूप हवं ते सात्विक स्वरूप हवं तपाचं. त्यानंतर प्राणायामचं खूप सारं डिस्क्रिप्शन मी आधीच्या लेक्चर्समध्ये सांगितलेलं आहे, त्यामुळे मी आता इथे थोडक्यात सांगते तुम्हाला की प्राणायाम आणि मनाचा काय संबंध आहे. तर हठयोग प्रदीपिकेमध्ये सांगितलेलं आहे, चले वातम चले चित्तम निश्चले निश्चले भवेत योगी स्नानोपनोती ततो वायू निरोधीयत. म्हणजेच काय की जर वात चालला म्हणजे प्राण चालला तर चित्त पण चालतं, आणि वात किंवा प्राण थांबला तर चित्त पण थांबतं. म्हणून असा हा संबंध आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल. हे प्राण इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द चित्त. म्हणजे चित्त चाललं तर मन, प्राण चालला तर चित्त पण चालतं. म्हणून आपण प्राणायामाने आपल्या वायूचा निरोध करतो आणि पर्यायाने आपलं मनसुद्धा शांत होतं. त्याच्यानंतर जे आहे प्रत्याहार याचा अर्थ असा आहे की इंद्रियांना आपापल्या विषयापासून अलिप्त करायचं आणि त्यांना चित्ताचे जे स्वरूप आहे त्याला अनुसरून राहायला सांगायचं म्हणजे प्रत्याहार होय. आणि प्रत्याहाराबद्दलची पण माहिती मी आधीच्या लेक्चरमध्ये सांगितलेली आहे. तर हे सुद्धा मनमय कोश साधन पद्धतीचं एक साधन आहे. त्याच्यानंतर समर्पण भावना किंवा आत्मसमर्पण याचं किंवा डेडिकेशन. जेव्हा आपल्याला माहिती एखादं वर्क जे आहे ते आपण डेडिकेशननी करतो तेव्हाच ते सक्सेस होतं. आणि याचा एक दुसरा पण अर्थ आहे की स्वतःमध्ये अहंभाव निर्माण होऊ न देणं म्हणजे समर्पण भावना. आपल्याला माहिती आहे, आपण म्हणतो की विद्या विनयाने शोभते. म्हणजे जरी आपल्याला एखाद्या गोष्टीमधलं उच्चभूत स्थान प्राप्त झालं किंवा नॉलेज आलं तरी आपल्यामध्ये समर्पण ही भावना हवी. त्याच्यानंतर साधनेच्या दृष्टीने 2 मनाचे प्रकार आहेत, एक अप्पर माइंड आणि एक लोअर माइंड. तर प्रथम मी आधी लोअर माइंडबद्दल बोलते. तर लोअर माइंड हे रिस्पॉन्सिबल फॉर इमोशन. आपल्या मनात जे राग द्वेष हे सगळं जे आहेत हे याच्यासाठी आपलं लोअर माइंड हे रिस्पॉन्सिबल असतं. तर याचं आपण कल्चरिंग म्हणजे आपलं इमोशनल कल्चरिंग जे आहे ते आपण भक्ती, सत्संग, कथा, कीर्तन, सुमधुर संगीत ह्या सगळ्यांद्वारे आपण आपल्या लोअर माइंडची साधना करू शकतो आहे. आणि जे अप्पर माइंड आहे दॅट इज रिस्पॉन्सिबल फॉर अवर थॉट. तर थॉट जे आहे, थॉटला जे आपण थॉट आता कसं आहे आपल्या मनामध्ये एका वेळेस अनेक थॉट असतात. म्हणजे मी आता तुम्हाला सांगते तर ते एक आहे. त्याच्यानंतर समजा जो माणूस कोणी आहे त्याच्या एका वेळेस अनेक थॉट येतात. मी आता एक विचार करते, परत दुसऱ्या क्षणाला दुसरा विचार करते, दुसऱ्या सेकंदाला दुसरा विचार करते. तर हे सगळे थॉट जे असतात हे वेगवेगळ्या डायरेक्शनच्या असतात. त्याच्यामुळं माझ्या मनोमय कोशामध्ये अशा लहरी ज्या निर्माण होतात त्या एका डायरेक्शनमधील नसतात. त्याच्यामुळे आपला अप्पर माइंड जे आहे ते डिस्टर्ब होतं. तर ते डिस्टर्ब माइंड आपल्याला जर एका डायरेक्शननी चालवायचं असेल तर जे अष्टांग योगामधले शेवटचे 3 अंग आहेत, धारणा, ध्यान, समाधी, त्याद्वारे आपण आपल्या अप्पर माइंडची साधना करू शकतो. आता ह्या सर्व लेक्चर्स ऐकून किंवा आधी मी हे लेक्चर सांगितले तर त्यात अनेक प्रश्न विचारले जातात. त्यापैकी पहिला जो प्रश्न आहे की दुःखात स्वतःला सुखी ठेवण्याचा मार्ग कोणता. दुःख हे सर्वांकडे दुःख आहे, सर्व घरात दुःख आहे. तर ह्या दुःखामध्ये स्वतःला सुखी ठेवायचा मार्ग कोणता. तर अतिशय सोपं आहे. जेव्हा आपल्याला दुःख होतं तर आपल्याला असं वाटतं की ही गोष्ट मला दुसऱ्यांमुळे मिळालेली गोष्ट आहे. पण जर आपण कर्मसिद्धांत बघितला तर त्याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे की वॉट एव्हर इज हॅपनिंग विथ मी इट इज बिकॉज ऑफ माय ओन डेड विच इज आय डिड इन धिस बर्थ ऑर प्रिव्हियस बर्थ.
म्हणजे जे काही माझ्यासमोर आत्ता सिच्युएशन आहे किंवा मी ज्या परिस्थितीतून जात आहे ते सर्व माझ्याच कर्माचं फळ आहे, जे मी ह्या जन्मात केलेलं असेल किंवा मागच्या जन्मात केलेलं असेल. तर मग हेच आहे की ॲक्सेप्टन्स किंवा हे मी जे केलेलं आहे त्याचंच हे फळ आहे. म्हणजेच आपल्याला मी केलेली गोष्ट आहे त्याच्यामुळंच मला दुःख प्राप्त झालेलं आहे, हे जर आपल्याला कळालं तर आपल्याला दुःखच होणार नाही. आणि झालेलं असेल तरी आपण त्यामध्ये माझे हे भोग आहे हे जेव्हा ही भोगयोनी कंप्लीट होईल तेव्हा मला परत सुख येईल ही एक आशा आपल्या मनात निर्माण होते. आणि हाच एक मार्ग आहे की आपण दुःखात आपल्या स्वतःला सुखी ठेवू शकतो. त्याच्यानंतर निसर्गात देवळात गेल्यावर रागावलेला मनुष्य शांत का होतो. तर याचं एक आहे की जेव्हा आपण निसर्गात जातो, देवळात जातो, तिथे प्रचंड सात्विक वेव असतात. तिथं जे पूर्ण वातावरण असतं तिथं पूर्ण पॉझिटिव्ह एनर्जी असते. आणि जेव्हा आपण रागवलेला असतो म्हणजे आपला मनोमय कोश हा डिस्टर्ब झालेला असतो तेव्हा त्यामध्ये राजसिक वृत्ती वाढलेली असते. आणि ती जी एनर्जी आहे राजसिक वृत्तीची, ती एनर्जी थोपवून ठेवण्यासाठी देवळातली किंवा निसर्गातली एनर्जी ही जबरदस्त असते आणि ती राजसिक वृत्ती थोपवून ठेवते. म्हणून आपल्याला निसर्गात किंवा देवळात गेल्यानंतर रागवलेला मनुष्य शांत होतो. त्याच्यानंतर सहनशीलता कशी वाढवायची, तर याच्यामध्ये एकच मेन आहे की ॲक्सेप्ट द सिच्युएशन. कोणत्याही सिच्युएशनमध्ये तुम्ही जात असाल तर ॲक्सेप्टन्स ऑफ दॅट सिच्युएशन विल क्रिएट टॉलरन्स इन यू अँड विल इन्क्रीज द टॉलरन्स लेवल ऑफ युअर माइंड ऑल्सो. जर एखादी गोष्ट तुम्ही ॲक्सेप्ट केली तर ती गोष्टी सहन करायची आपली क्षमता वाढते. त्याच्यानंतर अतिशय रागात किंवा डिप्रेशनच्या स्थितीमध्ये खरंच माणूस आत्महत्या करू शकतो का, तर याचं उत्तर असं आहे की हो. कारण की मी तुम्हाला माझ्या फर्स्ट लेक्चरमध्ये सांगितलं होतं की मनोमय कोश जो आहे हा याच्यामध्ये भावना आहेत, विचार आहेत. आणि भावनेच्या भरात आणि रागाच्या भरात माणूस काहीही करतो. कारण की तेव्हा त्याच्याकडे पॉवर ऑफ ॲनालिसिसची शक्ती नाही आहे. आणि पॉवर ऑफ ॲनालिसिस जे हे आहे ते विज्ञानमय कोशाचं काम आहे. आणि जेव्हा माणूस रागवलेला असतो किंवा डिप्रेशनमध्ये असतो तेव्हा तो आत्महत्या करू शकतो किंवा स्वतःला हार्म करू शकतो किंवा दुसऱ्याला पण हार्म करू शकतो. कारण की तेव्हा त्याची सच्चत विवेक बुद्धी असते, ती काहीच कार्य करत नसते. त्याच्यामुळे रागात किंवा डिप्रेशनमध्ये मनुष्य खरंच आत्महत्या करतो. कारण की तिथे त्याला पॉवर ऑफ ॲनालिसिस, डिस्क्रिमिनेशन किंवा पॉवर ऑफ ॲनालिसिस हे मनोमय कोशाला नाही आहे, ते दुसऱ्या कोशातली गोष्ट आहे तो म्हणजे विज्ञानमय कोश. आणि ह्या विज्ञानमय कोशाबद्दल मी नेक्स्ट लेक्चरला बोलणार आहे, तेव्हा याच्याबद्दलचं मी आणखीन सांगेल तुम्हाला. पण आजसाठी एवढं ठीक आहे. थँक्यू.